नमस्कार मित्रांनो, बीडला निघालोय. बरं जाता जाता गाडी आपली लय खराब झालती. अगं आवाज बंद करी जरा, कमी कर आवाज. सारखी मोबाईलच बघण्यात व्यस्त आहे बघा. हा काही आणि आपली घरी बघत कशी निवांत बसली. साहित्य सगळं बिछाना सगळा इकडे काढून ठेवलाय आणि इकडं आपली लक्ष्मी धुयाला चालू आहे बघा. बघा ही गाडी धुयाला चालू आहे. लय मळली होती 8-15 दिवस. कुठलं गाव आहे लवळ 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 हा. गाडी धुया चालू आहे बघा. दोघं तिघं बघा पसाय चालू आहे. दादा म्हणला आमचा पण एखादा व्हिडिओ काढायचा. मग म्हणलं आता करावं म्हणलं मोठा व्हिडिओ आपण एखादा. बरं आहे का? एक नंबर आहे ना. गाडी मस्त होती बरं का आणि एकदम भारी आहे बघा. तुम्हाला सांगतो बघा ती तसली आहे ना. पहिल्यांदा ती माती बिती सगळे काय फपड बघा. ती मशीन तिकडं आहे. त्या मशीननं सगळं आतलं केलं. पुन्हा हवा मारली प्रेशरनं आणि पुन्हा पाणी प्रेशरनं शॅम्पू बिंपू लावून चकाचकच केली. ही 2 बॉक्स बिस्लरीला आपल्याला घेतल्यात. जाता येता पाणी आपलं पुढं रातचं अंधाराचं म्हणलं म्हणून ही ब्लँकेट बिंकेट सगळं घेतलं. या सोय असावं म्हणून आपलं पुन्हा दारात अजून अडचण त्याला कामा. गारठ्याच दिवस आहेत. आपलं साहित्य असलेलं बरोबर आहे ना. बरोबर आहे. प्रवासात सगळं साहित्य आपल्या सोबत पाहिजे. आपला जगण्याचा थोडा दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. बरोबर आहे. आपण इकडे कसं गाडीत निवांत झोपायला. बरोबर आहे. बरोबर आहे. लय दिवस झाला गाडी घेतली नव्हती. आता चकाचक. अहो आमचं घर माळाकडे आहे हो. सगळं फपडच आहे. किती पण चकाचक धुतलं ना दुरळ. आता धुतली का वस्तीला जायचं म्हणलं का गच भरतंय. त्यामुळे धुयाचा कटाळा केला 15-20 दिवसात. चटपट सासरवाडी आहे आमची. चटपट सासरवाडी खांडेकर गावातच आहे. मारती देवळा म्हणजे. आणि त्या काय आणू बघा आज कर म्हणा. घरी एकटीच बसली आहे बघा. घरी दुसरं जोडीला पण रस्ते मध्ये खराब रस्ता आहे ना. वेळ खाल्ली का? आता काय खायचं आहे? हा काय घ्यायचं आता खायला सांग. काय घ्यायचं? औ काय घ्यायचं? गच्ची बसली आहे बघा. झालं 10-15 मिनिटात चकाचक दोन होते बघा. घेतले का आपलं हालायचं. मिस्त्री आहे बरं आहे का? हे मिस्त्रीचं काम असं असतंय बघा. काय काम पूर्ण म्हणायचं नाही काय म्हणायचं. कसं आहे हत्यार एवढी मोठ्या काय बसवलं. वालशी कसं वालशिडी गेलं तर वालशिडी बसवलं. ही मिस्त्रींचं असं काम असतंय बघा. पण काम टकाटक असतंय. लय बेकार. माणसाला वाटतं पैसा आहे पैसा मिळतोय त्यात. पैसा कमवायचं बिन सोपं नाही. अंग सगळं घेऊन जाते. नुसतं अंगाचा बिंगाचा विचार करून चालू. आपलं डे नाईट चालू असतं. डे नाईट रात्री बघा. 24 तास सेवा आहे बघा. आपण 8 तास काम केलं तरी आपला हात पाय गाठल्यागत होते. तर 24 तास सेवा आहे. 4 तास काम करते तर घायला येते. पुन्हा माळ असल्यागत झाले बघा. मम्मीला सांगा सकाळी कुणी मारलं तुला? कुणी मारलं? नक्त्या झालं. थोड्या वेळात होतंय. झालं का आपलं हालायचं बघा. उभा राहून माग बस की माग पडशील. कुरवाडी घेतलं 4-5 किलोमीटर असेल. 6 किलोमीटर जवळ आहे मला. एक नंबरच केली बरं का. पॉलिश जरा हाला थोडी वाईस टायर का नाही मग तुमचं पण हीच गाव का? पाहुणं जोरात आहे तर बघा. 24 तास सेवा आहे बघा. कोणाला असलं तर इथं लवळ गावात बघा हाय येतं. काय दुकानात ना तुमच्या? ओम श्री गणेश हा. कुणाचं टायर बियर पंक्चर बिंक्चर गाड्या येत असलं तरी येत जावा इथं. डिकीत माहिती घाण झालती हो. कपड्यां सगळं डिकीत कसं भरली होती. लय म्हणजे लय. भाऊ आहे काय तुम्ही? सगळं भाऊ आहे का?
बाबा हे सगळं बाबा होय. दोघ जण बाबा हे दोघ जण बाबा बघा ही दोघ जण भाऊ आहेत ती एक आणि ही एक. दोघ जण हा बाबा आणि पंक्चरवाली दोघ जण भाऊ आणि तसं भाऊ एकत्र असल्याशिवाय प्रगती होत नाही खरा का नाही सांगा रामला का नाही धंद्यात राहाय धंद्यात पैसा कमवायचा टिकून राहायचा प्रगती करायचं तर भाव सोबत पाहिजे भाव सोबत पाहिजे भावाशिवाय किंमत नाही बघा बाहेर बाहेर ठेवायचं हा. आणि भावा भावाचं प्रेम निस्वार्थ असते आम्ही पण भाऊ लई आहे. पॉलिश करायला लागलं बघा दादा इकडं चकाचकच गाडी होती बघा आता इकडं लय भारी सेवा आहे गाडी आतनं नुसती फपड्याने हे झाली बरं आता नवीन चेस दिसायला लागली आहे आयला बरं फपडे लई येतं इथं वाहणाऱ्या टायराने गासला लई लावला का लागले जरा थोडं आहे का ते? बरं आहे. ती काच पसली का समोरची तिथे घाण झाली शेवा मात्र जोरात आहे बघा काम माणसाचं चांगलं आहे प्रॉपर तुमचं गाव हेच का जागा तुमची जागा भाड्या नाही जागा पाहिजे स्वतः जागा स्वतःची असल्याची मजा नाही बघा भाड्यालाच पैसे जाते स्वतःची जागा असली मग भरपूर हे होते धंदा कमी जास्त झाला तरी लोड येत नाही बरोबर आहे ना तर हायवेला धंदा होता असेल भरपूर आता ओसाचं ट्रॅक्टर हे सीझनला भरपूर झालं थोड्या वेळात होतं या ट्रॅक्टर 24 तास ट्रॅक्टर चालू राहिलं बघा ट्रॅक्टरला कमी नाही कोणाला फरक चांगली नाही का ताणून धरली नाही का कोणाचं होय. तुम्हाला कसं माहिती मग होय सोडायचं नव्हतं होय योगा येत आहे कोंबडी नाही आहे काय काय करा पुढं आलं तोपर्यंत बोक्यानं कोंबडी नेली वाटतं मग सांग गावरे जाण आहे आता सोकलं लागायचं ते मग आता मकानी कुस्तर लय बघा लागणार आहे काटेकोरपणे अवघड झालंय बघा की मागा साठतंय बघा